नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगात नंबर 1 झालेली आहे। परंतु लोक श्रीमंत का होत नाहीत? पैसे का झपाट्याने वाढत नाहीत? लोक कोणी वाढवले? आपणच वाढवले, पण पैसे आपणच वाढवत नाही। मित्रांनो, पैसे आपण बचत करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी करतो। जसं वाईट गुंतवणूक नसते, परंतु आज बघा ना शेअर मार्केटची काय अवस्था आहे, किंवा कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये आपण सोने चांदी घर जागा जमीन गुंतवतो, परंतु तिथं श्युरिटी गॅरंटी नसते किती वाढेल आणि परत मिळेल का नाही गॅरंटी नाही। अनेक अडचणी येऊ शकतात। मला सांगायचे, एक भारताची लोकसंख्या जसं झपाट्याने वाढली आहे तशी झपाट्याने पैसा प्रत्येकाकडे वाढला पाहिजे, श्रीमंत झाले पाहिजेत। आणि तसं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील। बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात नाही, आम्ही गरीब आहेत। मित्रांनो, हा केवळ आणि केवळ कर्माचा खेळ आहे, कर्माचं फळ आहे। आपण कर्म करताना चुकीचं करतो। जसं लोकसंख्या आता वाढलेली आहे, परंतु जरी 2 अपत्य ठेवले तर डबल तर होणार आहे ना। कारण 2 अपत्य, समजा 2 हजबंड वाईफ आहे आणि त्यांना 2 अपत्य झाले तर 2 लगेच डेथ होत नाहीत ना। म्हणजे मला सांगायचं तात्पर्य लोकसंख्या तर डबल होणार आहे, किती जरी आता कंट्रोल केलं। सरकारने सुद्धा खूप प्रयत्न केले लोकसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी, परंतु डबल तर होणार आहे। कारण 2 मुलं जन्माला की 2 जात नाहीत ना, म्हणजे डबल होते। पूर्वी तर 6-6 एक अपत्य राहायचे, 1-1 डझन राहायचे। म्हणजे काय होतं, ह्याच्या पाठीमागं जी पार्श्वभूमी आहे ना कुठल्याही गोष्टीची, ते समजून घेणं गरजेचं आहे। आणि ते समजून घेऊन नुसतं समजून घेऊन गरजेचं नाही, इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि सातत्य महत्त्वाचं असतं। जसं लोकसंख्या तर वाढली, चायनाची पण चीन हा देश जगामध्ये नंबर 1 होता लोकसंख्येच्या बाबतीत, पण त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग करून किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ करून तो आता महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे। मला कुणाविषयी कमी जास्त समजावायचं नाही किंवा कंपॅरिझन दाखवायचं नाही, परंतु वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे की आपला देश पण श्रीमंत झाला पाहिजे, प्रत्येक माणूस श्रीमंत झाला पाहिजे। हे माझा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। म्हणजे कसं आहे, आता आपल्याला जर श्रीमंत व्हायचं झालं तर श्रीमंतीचे विचार डोक्यात आले पाहिजेत आणि प्लॅन पाहिजे योग्य दिशेने। जसं एखाद्या विद्यार्थ्याला 100% मार्क मिळवायचे असेल तर प्लॅन करावा लागेल। प्लॅन करून नुसतं चालणार नाही, तो सक्सेस करण्यासाठी कंटिन्युटी मेहनत करावं लागेल, प्रोसेस करावं लागेल। तसंच आहे, प्रत्येकाला जर चांगलं बनायचं असेल, पैसेवान श्रीमंत बनायचं असेल तर त्याच्यासाठी प्लॅन करावं लागेल आणि ती इम्प्लिमेंट तंतोतंत वापरावे लागेल। मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात विचार तर चांगले येतातच, परंतु ते सातत्याने टिकवण्याची गरज आहे आणि करण्याची गरज आहे। जसं आता आपल्याकडं लोकसंख्या वाढल्या झपाट्यानं, त्यासाठी प्रयत्न केले जातात। आता एखाद्याचं लग्न झालं तर मूल कधी होईल म्हणून, की एखाद्याला होत नसेल तर ट्रीटमेंट घेतली जाते। म्हणजे आपण ट्राय करतो की नॅचरल झाले तर ठीक आहे, नाही तर लोक ट्रीटमेंट घेतात। तसं मला एक म्हणायचं की आपण पैसे वाढवण्यासाठी तसं केलं पाहिजे। आता काय होतं, जवळपास 99% लोक पैसेच पुरत नाहीत। आता पैसे पुरत नाही म्हणल्यावर हा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या पैसे काटकसर केली पाहिजे। आणि जसं शेतकरी पेरणी करतो तसं ते पैसे आपण वाढवले पाहिजेत। जसं विचारावर अवलंबून असतं, मनात कसे विचार येतात आणि ॲक्शन कशी उचलतो। चांगलं तर सगळ्या जगातल्या प्रत्येक भारतातल्याच काय सगळ्यांना चांगलं कळतं, कळण्यापेक्षा वळवणं महत्त्वाचं आहे आणि टिकवणं महत्त्वाचं आहे। आणि तेच बऱ्याच व्यक्तीला जमत नाही आणि ती संगतीनं घडतं। चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहायला पाहिजे, जे श्रीमंत झालेत, जे ज्ञानी आहेत, त्यांच्या संपर्कात आपण राहिलं तर ऑटोमॅटिक आपल्या चुका काही आपल्याच लक्षात येतात आणि आपल्या चुका लक्षात आल्यावर आपल्याला कळतं की आपलं काय चुकते। म्हणून आपण मनानं केलेलं काम हे कधी इफेक्टिव्ह असतं सांगण्यापेक्षा। जसं सांगतात तर सगळेजण, कीर्तन प्रवचन सगळेजण ऐकतात ना, परंतु मनावर ज्यावेळेस विचार बिंबतात आणि ते त्या मनाला पटतात आणि ते टिकवणं पण गरजेचं। टिकवण्यासाठी संगत पण चांगली पाहिजे। कारण कधी मनात विचार आलेले संगत जर आपल्या एखाद्या चुकीच्या माणसाची असेल तर ते विचार निघून जातात, किंवा संगत जे माणूस गरीब आहे किंवा अपयशी आहे अशा माणसाचा संपर्क राहिलं तर तोच आपल्याला सांगेल चांगलं होऊन तर काय करायची, पैसे कुठं वरती घेऊन जाणार आहे का आपण। म्हणजे अशा निगेटिव्ह विचाराने आपण पॉझिटिव्ह झालेसुद्धा निगेटिव्ह होतो। मला सांगायचे एक आहे की आपल्या मनात येणारे विचार आणि ते पण चांगल्या माणसाच्या संपर्कात राहून, एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर माहिती घेऊन आपण प्लॅनिंग केलं पाहिजे। एखाद्या गावाला जायचं असेल, आपला रस्ता माहीत नसेल तर आता आपण मॅपवर बघतो का नाही लोकेशनवर, पूर्वी नव्हतं लोकेशन, पूर्वी विचारत होतो आपण आणि सांगणारा माणूस प्रॉपर पाहिजे होता, त्याला माहिती किंवा त्यांनी चांगलं पण सांगितलं पाहिजे। आता गाईडलाईन बरेच लोक चुकीचं देतात, पण ते आपल्याला कळायला पाहिजे किंवा आपण व्हेरिफिकेशन करण्यासाठी 2 माणसाचा 3 माणसाचा सल्ला घेतला पाहिजे।
म्हणजे काय, जसं डॉक्टरकडे पण आपण गेल्यानंतर एका डॉक्टरकडे जाण्याऐवजी 2 डॉक्टरकडे गेलं तर आपल्याला त्याच्यातला डिफरन्स कळेल. म्हणजे आपल्याला अचूक जागी आपण जाऊ किंवा आपली जीवनाची प्रगती होईल. याचा सांगण्याचा तात्पर्य एक असा आहे की आपलं नुकसान होऊ नये, बाकी काय नाही. मी हे जे व्हिडिओ बनवतो ते हे लोकांच्या फायद्यासाठी बनवतो, लोकाला एक डायरेक्शन मिळावं. सगळं तर सगळ्यांना चांगलं माहितीच आहे, परंतु कुठं तर एक सातत्य राहावं. जसं आपल्याला आठवण करून दिल्यानंतर आपण एखादं काम विसरलं तर आठवण करून दिल्यावर आपण करतो का नाही, तसं रिमाइंड करायचं काम करतो. मित्रांनो, पैसे ठेवायची जागा पण असते. आता लोक 1-2% जास्त मिळतात म्हणून कॉपरेटिव्ह बँका, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या कुठं पण पैसे ठेवतात. ते जागा कसं होतं माहिती आहे का, आता मार्केटचा जी रिअल रेट आहे त्याच्यापेक्षा जास्त देतो आहे म्हणजे काय तर धोका असणारच ना, हे आपल्याला समजत नाही. आपण फक्त त्या इंटरेस्टकडे बघतो आणि कॅपिटल पूर्ण आपलं धोक्यात येतं. काही बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या पैसे घेऊन जातात. स्टोरेजचा घोटाळा झाला मुंबईला, कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात. आपण हे बघत नाही आणि आपल्या हातानं जी चुका होतात ते आपल्याला जोपर्यंत मान्य होत नाहीत आणि मान्य होऊन आपण जोपर्यंत ते दुरुस्त करून टिकवत नाही तोपर्यंत प्रगती नाही. मित्रांनो, लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे, परंतु श्रीमंत लोक नाहीत. काही लोक आहेत, मी म्हणत नाही सगळे, 1% लोक श्रीमंत आहेत, ते ह्या मार्गाचा अवलंब करतात. कारण आपल्याला पैसे लागणार आहेत आणि आपण ठेवत नाही. जसं अपत्याच्या बाबतीत एखाद्याला होत नाही तर ट्रीटमेंट घेतात ना, म्हणतात का नाही तर नाही झालं तर नाही झालं, असं कोणी म्हणतो का? तसं लोकसंख्या वाढली ना तसे पैसे वाढले पाहिजेत आणि मनाचे विचार आणि आपल्याला पहिली गोष्ट पटलं पाहिजे चांगल्या गोष्टी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगून जर असं ऐकले असते तर सगळी दुनिया श्रीमंत आणि ज्ञानी बनली असते. असं होत नाही. जसं शाळा कॉलेजमध्ये पुस्तकं तेच असतात, टीचर तेच असतात, कोणाला 80%, कोणाला 60%, कोणाला 100%, असं का होतं? कारण विचार तर व्हॉईस जो आवाज जातो, आवाज प्रत्येकाने ऐकलेला असतो, परंतु त्याचं गांभीर्य घेऊन इम्प्लिमेंट न केल्यामुळेच प्रत्येकाला 100% पडत नाहीत किंवा चांगल्या गोष्टी पण प्रत्येकाला पटत नाहीत. आता बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात होतं. नशीब हे भाग नाकर्तेपणाचं आहे, कमजोरीचं लक्षण आहे. तुम्ही एखादी गोष्ट केलीच नाही. पैसा ही निर्जीव वस्तू आहे, परंतु पॉवर आहे त्याच्यामध्ये. मला सांगा, 10 रुपये जर आपण एकात ठेवले ते पळतात का? आपण चलन म्हणतो, हा भाग वेगळा आहे, परंतु ती निर्जीव वस्तू आहे, ठेवली तिथंच राहते ना. बरं, ती ठेवली घरात ठेवण्याचे, पूर्वीचे लोक घरात जमिनीत पैसे पुरून ठेवायचे, त्याला सुरक्षितता नव्हती, ते फाटायचे किंवा ते खराब व्हायचे किंवा ते सापडायचे पण नाही, ते एखादा माणूस दुर्दैवी गेला तर. परंतु आता इतकी व्यवस्था आहे की ते पैशाची ग्रोथ पण होते. समजा घरामध्ये 100 रुपयाची नोट ठेवली एक वर्षभर तर 100च राहतील ना. इथं तसं नाही, 100चे 110 होतील, म्हणजे ग्रोथ पण होते. आणि दुसरी गोष्ट, 100 रुपये भरले तर 1000 रुपयाची गॅरंटी, म्हणजेच इन्शुरन्स. आणि LIC ऑफ इंडिया हे भारत सरकारची संस्था आहे. मला सांगायचं मुद्द्यावर एकच आणायची की तुम्हाला हे समजण्यासाठी तुम्हाला आणि तुम्ही टिकवण्यासाठी ही अशी उदाहरणं देतो आहे मी. उदाहरण द्यायचं 2 मिनिटाचं काम आहे पॉलिसीचं, पण हे उदाहरणं का देतो आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे त्याच्यातलं इम्पॉर्टंट. म्हणून मी सांगतो आहे, जसं घरात पैसे ठेवले, पूर्वीचे लोक हुशार होते, परंतु साहित्य साधनं नव्हते. आत्ताच्यासारखं सवलती नव्हत्या त्यांना. आता जसं गुंतवणुकीचे साधनं आहेत LIC ऑफ इंडिया, तसं नव्हतं. म्हणून तर ते माती जमिनीत पैसे पुरून ठेवायचे. आणि एखादा माणूस दुर्दैवी गेला तर ती कुणाला तर जमीन पाया वगैरे खोदला तर ते सापडायचे आणि म्हणतात जमिनीत धन होतं. तसं नसतं. निर्जीव वस्तू आहेत, सोनं, चांदी, पैसा हे सगळे निर्जीव वस्तू आहेत, परंतु पॉवर जास्त आहे त्याच्यात, कारण त्याच्यावर व्यवहार होतात ना. आणि आपण नेमकं त्याला आपण बगल देतो, बाजू देतो, ते ठेवत नाही आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी. आता आपल्या जीवनामध्ये जबाबदाऱ्या कंपल्सरी असतात. मुलांचं लग्न, शिक्षण, घर जागा घेणे, अन्न वस्त्र निवारा, ह्या गरजासाठी लागणारे पैसे, हे सगळ्या गोष्टीसाठी पैसा हा एकमेव साधन आहे आणि त्याचीच ग्रोथ केली जात नाही, संपून टाकला जातो. आता आम्ही बघतो ना, 20,000 25,000 पगार आहे, गेले 25 वर्षाला मी एक क्षेत्रामध्ये काम करतो, बघतो लोक पैसे सगळे संपून टाकतात, पुरत नाही म्हणतात अजून. मला सांगा, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न जर कुणाला जर विचारला तर कसं सोडवलं माणूस? मला सांगा ना. तुम्ही चुका करायच्या आणि दुसरा कसं दुरुस्ती करेल? मला पैसे नाहीत म्हणल्यावर दुकानात जाऊन म्हणा ना तुम्ही, मला पैसे नाहीत, मला वस्तू द्या, देतील का? मित्रांनो, हा पर्सनल लेवलचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला आपण पर्सनलच उत्तर दिलं पाहिजे, काटकसर केली पाहिजे. आणि पैसा अशा ठिकाणी ठेवला पाहिजे तो आपल्याला वेळेला मिळाला पण पाहिजे, वाढला पण पाहिजे आणि आपल्या परिवाराला आधार पण मिळाला पाहिजे. आता एकत्र कुटुंब पद्धती नाही, आता सिंगल फॅमिली आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. एकमेकाला एखाद्या माणसाचं दुर्दैव काय निधन झालं तर दुसरा भाऊ पूर्ण फॅमिली सांभाळायचा. आता आहे का ते? आता आईवडिलाला जन्म दिलेल्या आईवडिलाला कोणी सांभाळत नाही. ही वस्तू तिथे आहे. पैशासाठी भांडणं होतात, लोकांची मारामारी होतात, किती तर अराजकता माजते ना पैशामुळं.
मग मित्रांनो, हा पैसा मौल्यवान आहे, त्याचं आपण प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे, ग्रोथ केली पाहिजे. 10 रुपयाचे 12 रुपये नक्कीच होणार आहेत ठेवले तर. आपण 10च खाऊन टाकतो, संपून टाकतो. जसं शेतकऱ्यांनी 1 किलो ज्वारी पेरली तर 100 किलो होणार आहे, ही आशा आहे, गॅरंटी नाही. परंतु शेतकरी उगवल नाही तर दुबार पेरणी करतो, पैसे नसेल तर कर्ज काढून पेरतो. आणि हे केल्यामुळेच हाच मार्ग आहे, दुसरा नाही. जर शेतकऱ्याने भारतामध्ये काय जगामध्ये पेरणी नाही केली तर लोक काय खाणार? जसं पाणी धरणाची दारं नाही अडवली तर पाऊस पडून पाणी प्यायला मिळणार, तशीच अवस्था आहे. आपण पैसे कमवून पैसे ठेवत नाही, ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो आणि सांगणाऱ्याला आपण पळवून लावतो, त्यालाच आपलं खरं सिद्ध करून दाखवतो. मित्रांनो, लोक डिबेट करतात, आम्हाला माहिती आहे, माझंच खरं म्हणतात. खरं खोटं हे काळ ठरवतो. जरी तुम्हाला जरी मी सांगितलेलं पटलं नसेल आणि तुम्ही जर नाही केलं तर एक दिवस नक्की तुम्हाला माझं पटेल. परंतु तोपर्यंत काय होईल, तुमचा वेळ निघून गेलेला असेल आणि तुम्हाला ह्याचा उपयोग होणार नाही. आता मी जी सांगतोय ती मला सांगा, विनामूल्य सांगतोय तुम्हाला, काही पैसे घेतोय का? डॉक्टर 5 मिनिटात 2,000-3,000 फीस घेतात. गॅरंटी आहे का आजाराची दुरुस्त होईल? किंवा मेडिकलवाला 2 रुपयाची डोकं दुखायची गोळी किंवा थंडी तापाची गोळी देतो, आपण घेतो आणि 2 रुपये. तर त्याला विचारा बरं तुम्ही, हे जर दुरुस्त नाही झालं तर माझे 2 रुपये द्या. तो काय म्हणेल? गोळीच घेऊ नका म्हणेल. म्हणजे मेडिकल लाईनमध्ये कसली गॅरंटी नसताना आपण ट्रीटमेंट का घेतो? कारण गरज आहे, नीड. इथं तसं नाही ना, ही नीड फ्युचर नीड आहे, म्हणून तर टाळलं जातं. उद्याच्या उद्या बघू म्हणतो आपण, प्रॉब्लेम गुंडाळून ठेवतो, प्रॉब्लेम वाढता, स्फोट होतो आणि आपण त्याच्यात क्रश होतो. जसं बॉम्ब बनवला आणि त्याच्यात ओढून लावलं तर आपण उद्ध्वस्त होतो ना, घरबीर वस्तू माणसं. बॉम्ब ब्लास्ट झाल्यावर काय होतं? हानी होती का फायदा होतो? तसा बॉम्ब ब्लास्ट आपण तयार करतोय, गरजाचा, जबाबदारीचा. आपण काय करतो? उलटं काम करतो. त्याच्यामुळेच आज प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आज पैसे नाहीत लोकांना, कर्जबाजारी आहेत. हे काय प्रॉब्लेम? व्याजाचा दर जास्त आहे, लोक अडचणीत काय. आणि काय पैसा नसेल तर मेंटल पण हेल्थ राहत नाही, म्हणजे मानसिकदृष्ट्या माणूस सुखी समाधानी राहत नाही, त्याला टेन्शन येतं, प्रॉब्लेम सुटत नाही, पण ऑटोमॅटिक टेन्शन येतं. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग नाही केलं तर तुम्हाला नक्की टेन्शन येणार. आणि लोक काय कर्जबाजारीपणामुळे किंवा पैशामुळे सुसाईड पण करतात, आपण पाहतो ना आजूबाजूला. कारण हे विचारावर सगळं अवलंबून आहे. कर्म कुठं घडतं? विचारावर. आणि विचार चांगले ठेवण्यासाठी सतत ती प्रोसेस आहे. जसं आपण जिवंत राहण्यासाठी रोज खातो का नाही, जेवण करतो का नाही, गाडीत पेट्रोल टाकतो गाडी चालवण्यासाठी, गॅस भरतो, CNG, हे कंटिन्यू प्रोसेस आहे. हे काय एक दिवस आपल्याला चांगले विचार आले आणि केलं आयुष्य सुधारलं असं नसतं. ते कंटिन्यू प्रोसेस आहे आणि ते आपण कंटिन्यू करायला पाहिजे. हे सांगायची गरज नाही पडली. आम्ही सतत ऑडिओ व्हिडिओ पाठवतो, ह्याचा अर्थ काय? तुम्ही ट्रॅकवर राहिले पाहिजे, तुमचं भलं झालं पाहिजे, दुसरा कुठलाच उद्देश नाही मित्रांनो. आपण ज्यावेळेस आपली प्रगती करतो त्यावेळेस ऑटोमॅटिक समाजाची, देशाची, जगाची होते. चुकीच्या गोष्टी करू नये. आता पैसे लागणारे तरी ठेवत नाहीत. लोकसंख्या कशी वाढली आहे झपाट्याने, तसे पैसे वाढतात का? कारण प्रयत्नच केले जात नाहीत, केले तर चुकीचे केले जातात. मित्रांनो, 10 रुपये ठेवले की 12 नक्की होतात आणि ते पण पैसे परत मिळायची जागा चांगली पाहिजे. आता काय माहिती आहे का, म्युच्युअल फंड जिथं कसलीच गॅरंटी नाही. आणि आप लोक म्हणतात कंपनीमध्ये सब्जेक्ट टू मार्केट, आणि हे बऱ्याच व्यक्ती म्हणतात 12% 25% मिळते. आता काय बोलायचं? मग अशा जे चुकीच्या विचारामुळं भरकटला जातो समाज किंवा माणसं आणि शेवटी नुकसान होतं. हे होऊ नये हीच आशा आहे आमची, प्रयत्न हेच आहेत, बाकी काही नाही. मित्रांनो, बचत करा. आणि काय होतं माहिती आहे का, आपल्याला जे मनात विचार येतात त्या विचारावर भविष्य अवलंबून असतं. आता काही लोकांना चांगले विचार पडतात, ते करतात, त्यांचं भलं होतं. आणि काही लोक चांगले झालेले परत बर्बाद होतात. त्याचं कारण नाही, कारण आपण चुकीच्या विचारानं कधीच चाललं नाही पाहिजे. आपल्याला पैसे लागणार, आपल्याला कुणी हे जगामध्ये देणार नाही, कर्ज पण मिळणार नाही, व्याज भरतो तरी लोन मिळत नाही, असे कितीतरी व्यक्ती आहेत. आज मला सांगा किती प्रॉब्लेम आहेत समाजामध्ये. एज्युकेशनचा, मुलाला शिक्षणाला पैसे नाहीत, काही जणाला जगण्यासाठी पैसे नाहीत, वयोवृद्ध माणसांना पेन्शन नाही, काही लोक हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात त्यांना पैसे नाहीत, काही व्यक्तीला म्हणजे दैनंदिन वापरासाठी पैसे नाहीत. हे प्रश्न कोण सोडवायचे? आपले जे आहेत ते आपणच सोडवले पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा 10,000 जरी पगार आला तर त्याच्यातलं 1,000 रुपये आपण बचत केली पाहिजे. आणि अशा ठिकाणी बचत केली पाहिजे की ती संस्था कायमस्वरूपी टिकली पाहिजे, देणारी पाहिजे. आता आपल्याला माहिती ना, माहिती कुणाला नाही मला सांगा? दारू पिणं, गुटखा खाणं, गोवा खाणं, ह्याच्यानं नुकसान होते सगळ्यांना माहिती आहे, वर लिहिलेलं पण आहे. तरी आपण का खातो? म्हणजे आपण चुकीचं कार्य केल्यामुळेच प्रॉब्लेम येतात जीवनात. हे जी गरिबी, टेन्शन आहे ना, हे आपण निर्माण केलेलं फळ आहे मित्रांनो. हे नशिबान नाही. नशीब का म्हणतात लोक? करायचंच नाही, नशीब कुठून येतं मला सांगा? हे शेवटी समाधान मानण्याचं कारण आहे. माझ्या नशिबात नव्हतं, आम्ही गरीब आहोत असं म्हणतात.
आता लोक विचार गरीब असतात, माणसं गरीब नसतात, जात धर्म काही नसतो, प्रांतभेद काही नसतो, आपले विचार कमजोर असतात आणि आपण कमजोर माणसात वावरतो. आत्ता काय झालं आहे, बऱ्याच व्यक्तीला चांगले विचार पटत नाहीत, चांगल्या रील्स वगैरे किंवा व्हिडिओ ऑडिओ पाहत नाहीत, लोक पाहिले तरी इम्प्लिमेंट करत नाही आणि न केल्यामुळे तसंच ते घडत असतं. आपला रुपया दरवर्षी घसरतो का नाही, का घसरतो मग आपला रुपया? डॉलर मजबूत होतो, रुपया घसरतो. याचा अर्थ काय होतो? आपल्या चलनाला किंमत नाही म्हणजे कमी किंमत होते, म्हणजे किंवा आपली किंमत समाजामध्ये कधी चांगली होती. आपण ज्ञान आणि पैसा कमवलं तर आपलं लोक अनुकरण करतात का नाही? आपल्याला इज्जत कधी मिळते? ज्ञान आणि पैशानं मिळते. म्हणजे आपण काहीतरी चांगलं केलं तर, आणि त्याच्यावर वैयक्तिक पण फायदा आहे ना. आपण चांगल्या गोष्टी केल्यावर आपला प्रॉफिट होतो का नाही? आता गोवा गुटखा बंदी असून कायदा असून लोक पितात का नाही, खातात का नाही, किंवा चुकीचा विचार करतात. चांगल्या विचाराची सवय लावून घेतली पाहिजे मित्रांनो. बरेच लोक ते करत नाहीत आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो. मला सांगायचं तात्पर्य एक आहे की कसं आहे, आपण नेहमी आपल्यासाठी आपण काम करा. देश स्वतंत्र झालेले, देशासाठी आपल्या जे इतिहासामध्ये आपल्या थोर पुरुषांनी आयुष्यभर आपल्या मेहनत केली देश स्वतंत्र मिळवण्यासाठी, किंवा काही जणांनी बलिदान पण दिले. मित्रांनो, ते समाजासाठी एवढे लढले, आपल्याला आपल्या स्वतःसाठी लढायचे. आमचा गेली 25 वर्षाचा अनुभव सांगतो. काही व्यक्तीला आम्ही बचत करा म्हणलं की पैसेच पुरत नाहीत, उद्याच्या परवाच्या, ही हेळसांड आपली स्वतःची आहे मित्रांनो. भविष्याची आपण खेळ खेळतोय आणि परत म्हणतोय माझ्या नशिबात होतं. नशीब ही कर्तबगारीवर असतं आणि आपल्या कर्मावर असतं. कर्म सतत श्रेष्ठ पाहिजे. जसं पैसा मौल्यवान आहे, तो ठेवला तरच वाढणार आहे ना, नाहीतर वाढणार नाही. आणि तो आपण वाढवला तरी काय होतो, तो आपल्याला महागाईच्या हिशोबाने पुरणार नाही. मग आमच्याकडे आहे ना 1 लाखाची पॉलिसी करतात, 20 वर्षाला 2 लाख मिळतात. महागाईंचे जे इन्फ्लेशन कमी होतं म्हणतात, काय उपयोग आहे? मग तुम्हाला सतत पॉलिसी वाढवू नका कुणी सांगितलं? आम्ही तर म्हणतो ना वाढवा. मेडिक्लेमचं तसंच आहे. 2 लाखाची पॉलिसी, 5 लाखाची पॉलिसी पुरत नाही, पुन्हा सगळे रेट वाढत असतात ना, महागाई वाढते. मग आपण काय करतो, कुठं तर कमजोर प्लॅनिंग करतो आणि आपण दुसऱ्याला दोष देतो. मित्रांनो, हे कुठं तर थांबलं पाहिजे, नाहीतर समाजाचा विकास कधीच होणार नाही. कायदे करून सुद्धा होत नाही. आता हेल्मेटचा कायदा बगल, हेल्मेट सक्ती आहे ना, मग हेल्मेटची समिती एक तयार झाली की हेल्मेट नको आहे म्हणून. तसं आहे. आता शाळेत मुलाला मारायचं नाही, नापास करायचं नाही, हे काय? LIC ऑफ इंडियामध्ये सुद्धा 3 वर्षे पैसे भरायची सक्ती होती, आता 2 वर्षाची केली, आता 1 वर्षाची केली आहे. जर कायदे आणि हे लोकांमुळं झालं ना, सरकार काय मुद्दाम करत नाही. लोकांची डिमांडच चुकीची आहे आणि चुकीच्या डिमांडमुळं चुकीचं फळ मिळतं. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. तुम्ही हे घ्या, तुमच्या हितासाठी गरजेचं आहे. पैसे आलेले सगळे खर्च केले तर आपलं दिवाळं आजच निघाले, उद्याची वाट बघायची गरज नाही. मला सांगा, मेडिकल लाईनमध्ये आपण ट्रीटमेंट, आता हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा लोक ट्रीटमेंट का घेतात. आता आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळते, आपल्याला किंमत आहे का? ऑक्सिजनसाठी पैसे मोजावं लागतात. काही एखाद्या ICUमध्ये पेशंट असतात. म्हणजे आपल्याकडे जे चांगलं आहे त्याची आपल्याला किंमत कळाली पाहिजे आणि त्याच्यावर ग्रोथ केली पाहिजे. त्याची पैसे 10चे 20 रुपये केले, 20चे 40 केले पाहिजेत. इमर्जन्सीला पैसे कोण देईल? मग ह्या ज्या गोष्टी न केल्यामुळेच जसं लोकसंख्या भरमसाठ वाढते, परंतु पैसे लोकांचे वाढत नाही. पैसे कमवून लोकाला पैसे नाही, हे कारण आहे. त्यासाठी मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. पूर्वीसारखे प्लॅन नाहीत. आता आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. आयुष्यभर आपल्याला पैसे काढून वाढणारा प्लॅन आहे. असं होतं का मला सांगा? वयाच्या 60 नंतर आपल्याला काम पण होत नाही, आपलं इंद्रियची ताकद कमी होते, आपण काम करू शकत नाही. काम न केल्यामुळे पैसे मिळत नाहीत, पैसे न मिळाल्यामुळे अडचणी सुटत नाहीत. ही बेस आहे. तर आपल्याला आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि ते पण 10% इंटरेस्ट रेट आहे, 8% आहे. मित्रांनो, सेव्हिंगला कुणीच एवढं देत नाही. आपण बचत करा. बचत जर नाही केली तर वेळ पण निघून जाईल आणि वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यांच्यासाठी लागू आहे मित्रांनो. आपण चुकीच्या विचारानं, चुकीच्या माणसाच्या संगतीमुळं आपण बर्बाद होतो. हे बऱ्याच लोकांना शेवटी कळायला लागतं. आणि वेळ ही फार मोठी ताकद आहे, पैशानं आणता येत नाही. कुठल्याच माणसाला आयुष्य वाढवता येते का पैशानं? किती उरलं हे बघता येतं का? त्यासाठी अमूल्य वेळ आहे. चांगले विचार, अमूल्य वेळ, ह्याचा योग्य वापर करून आपलं भविष्य नक्की उज्ज्वल करता येतो. नशिबाला दोष देण्यापेक्षा कर्माला साथ द्या, कर्माचा विचार करा, चांगलं कार्य करा. म्हणजे काय होतं, आपणच आपलं जीवन सुधारावं लागतं. दुसरे कोणी येऊन आपल्याला मदत करणार नाही. ह्या दुनियात कर्जसुद्धा मिळणार नाही. मग आपण जे कुठल्या बेसवर आणि आपल्या कुटुंबाचं पूर्ण उत्पन्न आपल्या आयुष्यावर अवलंबून असतं ना, आपल्या आयुष्याचा आपण मोठा इन्शुरन्स केला पाहिजे. इन्शुरन्स म्हणजे 5,000 भरले की 20 लाख द्यायची गॅरंटी ॲडिशनल.
जे भरलेच नाहीत, जे ठेवलेच नाहीत आणि 20 लाखावर बोनस मिळतो. ही मॅजिकल प्लॅन आहेत मित्रांनो. आता तर आयुष्यभर पैसे देणारे प्लॅन आहेत. हे लवकर घ्या, हे बंद होणार आहेत. कारण 8% इंटरेस्ट रेट कुठल्याही संस्थेला देणं परवडणार नाही. आणि परत बोनस द्यायचे, परत इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्समध्ये सुद्धा इन्शुरन्स कवर इन्क्रीज होत नाही. इथं दरवर्षी इन्शुरन्स कवर वाढत जातं. हे आयुष्यभर 100 वर्षे गॅरंटी द्यायचे जोक नाही मित्रांनो. हे कुठल्याही संस्थेला परवडणार नाही. म्हणून हा प्लॅन बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, प्रत्येकजण माणूस काम करत असतो. फक्त उद्या काम करू का नाही हे कुणालाच माहीत नाही. उद्या काय नशिबात लिहिलं आहे, भविष्यात लिहिलं आहे माहीत नाही. एंड कधी होणार आहे माहीत नाही. त्यासाठी पोस्टपोन चांगल्या कामाला कधी करू नये, टाळटाळ करू नये. बरेच लोक बघतो ना आपण, आत्ता होते थोड्या वेळात गेले, असं आपण काही बातम्या ऐकतो ना. म्हणजे कुणाच्या हातात आहे का? जन्म व्हायच्या अगोदर आपल्याला 9 महिने कळतं मूल आहे का मुलगा का मुलगी काय असो, परंतु बाळ आहे हे माहिती होतं. परंतु मरताना एक क्षणभरसुद्धा आपल्याला इंटिमेशन मिळत नाही, सूचना मिळत नाही. म्हणून चांगलं कार्य सतत केलं पाहिजे, चुकीचं कार्य केलंच नाही पाहिजे. आणि आपण सत्य नेहमीच चांगलं सांगितलं पाहिजे, ऐकू किंवा न ऐकू कुणी. आता हे काय, जो ऐकेल त्याचा फायदा होईल. जसं शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जातं ना, टीचर प्राध्यापक शिकवतात. मग ते म्हणतात का हे ऐकेल का ते नाही ऐकेल? तसं नसतं. साधू संत आपले कीर्तन करतात. हा त्याचा भाग आहे, जसं त्याला कळतं. परंतु आपलं काम आहे चांगलं सांगणे. त्यासाठी लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. उशीर करू नका. ही वेळ थांबत नाही, कारण ही पॉलिसी कुणालाही मिळत नाही मित्रांनो. आता आपले 150 कोटी लोकसंख्या आहे, सगळ्याला पॉलिसी मिळत नाही. त्याच्यासाठी हेल्थ चांगली पाहिजे, वय पाहिजे, त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे. आणि नंतर पैसे काय कुणीही भरेल. परंतु 2 कंडिशनमध्ये आपण पास होऊ का नाही माहीत नाही. हेल्थ आपल्या हातात नाही आणि वय आपल्या हातात थांबवता येत नाही. वय वाढत असतं. हेल्थ चांगली राहील का नाही सांगता येत. निरोगी प्रकृती पाहिजे, BP शुगर नाही पाहिजे, कुठलं ॲक्सिडेंट ऑपरेशन, म्हणजे हेल्दी पाहिजे. हेल्दी असेल तरच इन्शुरन्स मिळतो. आणि इन्शुरन्स महाग आहे बरेच लोक म्हणतात, चुकीचं आहे. महाग नाही. इन्शुरन्स कंपन्या काय मनमानी करत नाहीत. त्यांच्या त्या अभ्यासानुसार ते प्रीमियम चार्ज करतात. मेडिक्लेमला वगैरे प्रीमियम वाढला की बरेच लोक रिन्यू करत नाहीत. काही लोक तर काय करतात माहिती आहे, क्लेम मिळाल्यावर रिन्यू करत नाहीत. म्हणजे ते अडकणार नक्की, परंतु वेळ आलेली नाही. आणि त्यांना पण लक्षात येईल, कारण सत्य अशी गोष्ट आहे ना कधी कळत असते. फक्त उशिरा कळल्यावर नुकसान होतं. समय आणि समज ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वेळ आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व कळायला पाहिजे. वेळ निघून गेल्यास महत्त्व कळून उपयोग आहे का? नुकसानही होतं ना. जसं एखाद्या 1 मार्क जर कमी पडला विद्यार्थ्याला तर काय होतं, डोनेशन भरावं लागतं, त्याला ॲडमिशन मिळत नाही, त्याला पस्तावा होतो, वाईट वाटतं. परंतु वेळेला त्यांनी महत्त्व दिलं नाही. वेळेला जो महत्त्व देत नाही त्याला वाईट वेळ नक्की येते, पश्चाताप होतो मित्रांनो. परंतु आपल्याला कुणीतर सांगणारा म्हणजे एक परमेश्वराच्या रूपानं येतो आपल्याला. देव प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये देव आहे. जसं आता कोरोनामध्ये देवरूपी डॉक्टर आपल्याला माणसाला वाचवत होते. म्हणजे देवाच्या रूपाने ते डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देत होते मित्रांनो. तसं त्याचं महत्त्व कळायला पाहिजे. त्याचं महत्त्व कळायला तर फायदाच होईल, नुकसान होते का मला सांगा. एखाद्या माणसाने तुम्हाला चांगलं सांगितलं आणि तुम्ही केलं तर ते चांगल्याचे फळं तुम्हालाच मिळणार आहेत. म्हणजे काय होतं, चांगल्या विचारामध्ये ताकद असते, ती फक्त कळण्यावर आहे. आता प्रीमियम वाढलाय म्हणतात मित्रांनो, पण एखाद्याला जर प्रॉब्लेम आला तर ते पॉलिसी काढाय म्हणून महागं लागतात. आणि मग काय होतं, वेळ आल्यास आपल्याला त्याची किंमत कळते. म्हणजे अगोदरच किंमत कळाली पाहिजे. वेळ आल्यास किंमत कळून उपयोग होत नाही. कारण इन्शुरन्स कधीही घेता येत नाही. आणि इन्शुरन्स वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला वाढवता येत नाही. आपल्याला जर काही एक देव न करू काही दुर्घटना घडल्या, ॲक्सिडेंट, ऑपरेशन, आजार, तर पॉलिसी आपल्याला वाढवता पण येत नाही. म्हणजे ही कधी घ्यायचं प्रॉडक्ट नाही. त्याच्यासाठी आपण करतानाच मोठी पॉलिसी केली पाहिजे. म्हणजे कधीही मिळत नाही. कारण प्रॉब्लेम आल्यास इन्शुरन्स मिळत नाही. त्यासाठी अगोदरच घेतलं पाहिजे, गरज नसताना घेतलं पाहिजे. आणि आज आपल्या देशामध्ये इन्शुरन्ससाठी कितीतरी सांगावं लागतं तरी लोक ऐकत नाहीत. आता 4 व्हीलरसाठी कायदा आहे, सक्ती आहे. त्याचं कारण तेच आहे, कारण ऐकत नाहीत. 4 व्हीलरसाठी आहे. आता आपल्याकडं माणसालासुद्धा कायदा होईल, कारण ऐकच न झालं कायदा करावा लागतो. कारण इन्शुरन्स ही तुमच्या कुटुंबाची ताकद आहे, सेविंग आहे. सेविंगच्या माध्यमातून इन्शुरन्स मिळतो. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात ना. आता सेविंग अकाउंट म्हणतो बँकेतलं, बचत खातं, त्याच्यात पैसे राहतात का? आपण व्यर्थ खर्च करत नाही, पण बचतच राहत नाहीत. म्हणजे पैसे कमवायचं वय पण संपून जातात. म्हणजे आपण दिवाळखोरीत येतो. पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत. त्याचं कारण तेच आहे, कष्ट केले पाहिजेत. बरेच लोक मेहनत पण घेत नाहीत.
पूर्वीपेक्षा आज काळ आळशी झालेला आहे का नाही? पूर्वी बघा लोक किती मेहनत करायची होती, जुन्या काळात बघा. पर्याय पण नव्हता, हा पण भाग आहे, परंतु करत पण होते ते आणि सवय लागली होती ना मेहनतीची. आता मेहनत करत नाहीत आणि मेहनत न केल्यामुळे शरीर पण चांगलं राहत नाही, पैसे पण मिळत नाहीत, दोन्हीकडनं लॉस होतो. म्हणजे त्याच्यासाठी आपण चांगल्या गोष्टी आणि कष्ट केले पाहिजेत. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कंटिन्युटीशिवाय पर्याय नाही. चांगली गोष्ट करून सोडून दिली तर काय होतं? जसं मी नेहमी रावणाचं उदाहरण सांगतो. रावण खूप पुण्यवान आणि काय होता तो, त्याने देवाची भक्ती खूप केली होती, परंतु त्याला वरदान मिळालं होतं अमरत्वाचं, अमर मरणार नाही. मग शेवटी काय केलं त्यांनी? त्याचा दुरुपयोग केला ना. तसं पैसे पण लोक कमवतात पण त्याचा दुरुपयोग करतात, खर्च करतात, चुकीच्या ठिकाणी करतात. तसंच आहे, तुम्ही दुरुपयोग केला वेळेचा आणि पैशाचा तर नक्की वाईट दिवस येतात. बऱ्याच लोकांना पस्तावा होता नाही, मी हे व्यवहार केला नसतं तर बरं झालं असतं फसल्यानंतर. आता टुरिस्टमध्ये म्हणतात ना लोक, अगोदर त्यांना 7% 7 दिवसाला पैसे मिळायचे व्याज, वर्षाला नॅशनल बँका देतात. नॅशनल बँका वर्षाला 7% देतात. टुरिस्टमध्ये 7% 8 दिवसाला मिळायचे आणि ते लोक आज बंद झाल्यामुळे, टुरिस्ट ही ज्वेलरीची कंपनी होती मुंबईला, आज लोक मुदल पैसे मागतात. हे असं का होतं? कारण आपल्याला प्रॉब्लेम आला आहे की आपण मग आपली रिक्वायरमेंट कमी करतो. लोक पण म्हणतात ना पॉलिसीचे, LICचं काय उपयोग आहे, मेडिक्लेमचं काय उपयोग आहे, आणि वेळ आली की मग पॉलिसी काढा आमची म्हणतात. तसं नसतं ना, कधी मिळत नाही ना. कारण त्याचं कुठल्याही गोष्टीचं महत्त्व, जसं एखाद्या विद्यार्थ्याला तो शाळा नाही चांगली शिकली तर नोकरी लागत नाही, पुन्हा पश्चाताप होतो. उपयोग आहे का? तो परत चान्स येत नाही ना. त्यासाठी वेळेचं आपण महत्त्व जाणून आपण काम केलं पाहिजे. प्रीमियम कुठलेही जास्त नसतात, फक्त तिची वेळ आली नसल्यामुळे. जसं मी सांगितलं की रिक्षामध्ये रात्री आपण डबल भाड्या देतो, दिवसा सिंगल पण द्यायला आपण कमी कमी म्हणतो. असं का होतो? कारण ती वेळ रात्रीची असते, तिथं आपण देतो, गपचूप देतो आपण. तसं आपण इन्शुरन्सचा प्रीमियम भरला पाहिजे. पॉलिसी जे आपल्या जुने आहेत ते पण चालू ठेवल्या पाहिजे. बरेच लोक बंद ठेवतात कारण नुकसान होतं. ते चालू होईल का नाही पॉलिसी हे पण सांगता येत नाही, कारण हेल्थशी रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट आहे ना. तुमच्या आरोग्याशी संबंधित करार असतो. आरोग्य आपल्या हातात नाही, आपण कोरोनानंतर पाहिलेलं आहे. आपत्ती कुणाला कधी येईल सांगता येत नाही, सावध राहिले पाहिजे. जसं गाड्याला आपण ब्रेक लावून गाड्या चालवतो, बिगर ब्रेकची गाडी चालवा बरं, नुकसानही होतं ना 100%. जसं घराला कुलूप न लावता जर आपण बाहेर गेलो काय घरात चोरी होईल ना, आणि कोणी चोर कधी वस्तू आणून देतो का परत? म्हणजे आपणच हे कार्याला मदत केल्यासारखं होतं. आपण जर ह्या गोष्टीची काळजी नाही घेतली तर आपण नुकसानीला आपण हेल्प केल्यासारखं होतं. पैसे नाही ठेवलं म्हणजे काय होतं? तुम्हाला अडचण निर्माण होणार, मग आपण अडचणी निर्माण केल्यासारखं झालं. असं करू नका मित्रांनो. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. फोन करा, इन्शुरन्स मजबूत करा. सध्याच्या कलियुगामध्ये आपल्याला जीवन जगताना एक मोठं शस्त्र दिलेलं आहे परमेश्वरानं, इन्शुरन्स, आणि ते पण LIC ऑफ इंडिया. कारण ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आपल्याला 1 वर्षानंतर पैसे वापरते तर काही प्रॉब्लेम नसतो. आपण स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. बचत केली तर कुटुंबाचं रक्षण होतं, खर्चावर नियंत्रण येतं आणि खरी प्रगती होती. पैसे कमवल्यावर खरी प्रगती नाही, कधीच नाही. जेवण केलं किती महत्त्वाचं नाही, पचन झालं किती महत्त्वाचं आहे. तसं तुम्ही पैसे किती कमवले महत्त्वाचं नाही, तुमच्याकडे किती आहेत. बरेच लोक श्रीमंत होतात आणि परत गरीब होतात. त्याचं कारण तेच आहे, चुका होतात. आणि त्या चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. हे इम्प्लिमेंट करा, पैसे ठेवा, गॅरंटेड मिळतात. गॅरंटी कुठंच मिळत नाही. मेडिकल लाईनमध्ये सुद्धा गॅरंटी नाही, पण आपण ट्रीटमेंट घेतो. मुलं पास होतील, नोकरी लागेल माहीत नाही तरी शाळेत पाठवतो. पेरणी शेतकरी करतो का? गॅरंटी आहे का? नाही. मग का करतो? कारण त्याच माध्यमातून आपल्याला दुसरा पर्यायच नाही, त्याशिवाय आपलं भलं होणार नाही किंवा आपला फायदा होणार नाही. जसं शाळा न शिकता कलेक्टर तहसीलदार होतो का? बरं, शाळा शिकताना मेहनत घ्यावं लागते का नाही? ज्याला मोठा अधिकारी व्हायचे त्यांनी मेहनत घेतात का नाही ते? मग मेहनत घेतल्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत मित्रांनो. पैसे बचत केल्याशिवाय तुमच्याकडे पैसे वाढणार नाहीत आणि पैसे योग्य ठिकाणी ठेवल्याशिवाय तुम्हाला परत मिळणार नाहीत. चुकीच्या ठिकाणी ठेवला तर मुदल कधीच मिळणार नाही. आपल्याला 2% इंटरेस्ट जास्त मिळतं, त्यासाठी अख्खं भांडवल आपले मुदल पूर्ण पैसे धोक्यात जातात. आणि जसं एखादी बिल्डिंग बांधताना पाया जेवढा मजबूत आहे तेवढी बिल्डिंग टिकेल ना. पाया 2 मजली 10 मजली चढवलं तर कसं टिकेल? तसंच आहे, आपलं फाउंडेशन मजबूत केलं तर आपल्या जे गरजा आहेत, आपल्या कुटुंबाचा जो खर्च आहे तेवढे पैसे आपल्याला सतत आले पाहिजे. त्यासाठी आपण इन्शुरन्स घेतला पाहिजे. आणि इन्शुरन्स कमी वयात जास्त घेता येतो. वय वाढलं की इन्शुरन्स मिळत नाही, त्यासाठी कमी वयातच पॉलिसी करायला पाहिजे. ओके, थँक्यू.